चहा घेता घेता सहजच आपण आज मुगाविषयी बोलतोय. आणि मूग हे आपण प्रथिनं या दृष्टीने आपण विचारात घेतो. पण आयुर्वेदामध्ये मूग हे नित्यपथ्य म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे जी काही धान्य आयुर्वेदाच्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपल्या वेदांमध्ये आणि पुराणांमध्येही वर्णन केलेली आहेत, त्याच्यामध्ये मूग हे आहे. आणि मूग हे आयुर्वेदामध्ये नित्यपथ्य म्हणजे सर्व वयोवस्थांमध्ये उपयोगी असं धान्य सांगितलेलं आहे. त्यामुळे मुगाबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. मुगांचा आज विचार आपण प्रथिनं म्हणून करतो. सध्या आपण वरण भात हा जर आपण रोजच्या जेवणामध्ये जेवणासाठी जर वापरत असू तर त्याच्यामध्ये आपण तुरीचं वरण वापरतो. पण हा जो बदल आहे हा नवा आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर किंवा त्याच्या थोड्याशा आधी आपण तूर मोठ्या प्रमाणात वापरायला लागलोय. अदरवाईज मूग म्हणजे वरण भात म्हटलं तर मुगाचं वरण हेच त्याचा अर्थ होता. आणि त्यामुळे मुगाचं वरण हे आपल्या आहारामध्ये पूर्वीपासून अत्यंत रुचकर, अत्यंत पौष्टिक म्हणूनच वापरलं गेलेलं आहे. नित्यपथ्य म्हणून सांगितलेले 60 शाळीचे तांदूळ म्हणजे 60 दिवसात तयार होणारा तांदूळ आणि मूग किंवा मुगाची डाळ हे तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत ज्याला खाण्याचा प्रश्न आहे की काय खावं, पौष्टिक काय खावं असा जर प्रश्न असेल तर त्यांना मुगाचं वरण किंवा मूग डाळ आणि 60 शाळीचे तांदूळ हे असं खाणं हे अत्यंत चांगलं आहे. आता मुगाचं आपण प्रथिनं म्हणून ज्यावेळी विचार करतो तर त्यावेळेला आपण मूग भिजवून मोड आणून किंवा ते शिजवून सुके किंवा कसेही वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. त्याची डाळ करून वापरतो, त्याचे दळून वापरतो. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रथिनं तर मिळतातच, त्याबरोबर विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि त्याच्यामुळे शरीराला निश्चित चांगल्या प्रकारची प्रथिनं आणि त्याबरोबर काही मिनरल्स तेही मिळतात. आता आयुर्वेदाने कच्चं खाणं हे चांगलं मानलेलं नाही आहे, पण आज आपण ते मानतोय आणि त्याचा उपयोग योग्य प्रकारे ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा लोकांसाठी करायला काही हरकत नाही. आणि तो विषय वैद्याच्या अखत्यारीतला आहे आणि तो सांगू शकतो की कोणी हे खाणं योग्य आहे आणि कोणी खाणं योग्य नाही. त्यामुळे भिजवून खाल्लेले मूग हे किती भिजवावेत तर 8 ते 12 तास म्हणजे त्याला पांढरं टोक दिसायला लागेल एवढेच भिजवावेत. त्यावेळेला त्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असतं आणि त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण तेच एकदा तुम्ही वाफवलं किंवा शिजवलं तर ते व्हिटॅमिन सी नाहीसं होतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, जेवढ्या प्रमाणात शक्य आहे त्यांनी हे कच्चे मूग एखादा चमचा किंवा मूठभर ज्यांना जी क्षमता असेल त्याप्रमाणे ते खायला काही हरकत नाही. आणि त्याच्याबरोबर मिरपूड, दालचिनीची पूड अशा प्रकारे किंवा सैंधव हे त्याच्यावर पेरून जर खाल्लं किंवा चाट मसाला आपण म्हणू तर त्याचा उपयोग आपल्याला नक्की होऊ शकतो. त्यामुळे कच्चं खाणं हेही चांगलं आहे. मुगाची डाळ किंवा वरण खाणं हेही उत्तम आहे. मुगाच्या डाळीची खिचडी हीही उत्तम आहे. त्यामुळे जिथे जिथे आपण मुगाचा उपयोग करू शकतो तिथे तो केला पाहिजे आणि त्याचा लाभ आपण रोजच्या जीवनात घ्यायला पाहिजे. आता प्रथिनं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ही कडधान्यांचा विचार करतो. गहू आणि तांदूळ ह्यात पूर्वी आपण सांगितलंय त्यांचा विषय आपण कार्बोहायड्रेटच्या दृष्टीने जरी बघितला तर त्याच्यामध्ये प्रथिनं चांगल्या प्रकारची असतात. तांदूळामध्ये 2% प्रोटीन्स असतात पण ते अत्यंत चांगल्या प्रकारचे असतात. पण आपण पॉलिश केल्यानंतर जो तांदूळ आपण वापरतो त्याच्यामध्ये काहीही प्रथिनं राहिलेली नसतात. जो गहू आपण वापरतो त्याच्यामधला कोंडा नाहीसा झालेला असतो. त्याच्यामधली मुख्य जी प्रथिन तत्व आहेत ते निघून गेलेले असतात आणि उरलेले जे ग्लुटेन, ग्लिसरीन
आणि ॲलॉक्झानसारख्या गोष्टी ज्या शिल्लक राहतात त्याच्यापासून आपल्याला त्रास होतो. त्यामुळे प्रथिनांचा विचार करताना योग्य प्रकारे विचार करून आपल्या आहारात घ्यायला पाहिजे. इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.